आज अमर मराठे असेल, विजय असेल, रेट्रेकर असतील, जाधव असतील, हे म्हणजे सर्वच पळणारी मंडळी आहेत. ते आपल्यासाठी झुंजत आहेत, आपल्या प्लेयर लोकांसाठी झुंजत आहेत इथं की त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा. आज ज्या पद्धतीनं ट्रॉफी उपलब्ध आहेत आपल्यासमोर, एक खूप सुंदर ट्रॉफी आहेत आणि नक्कीच मला वाटतं ते जिंकण्याचा आम्ही देखील प्रयत्न करू, कारण तेवढी सुंदर ट्रॉफी आहेच ही. आणि आजचं जे क्रिकेट धावपळीचं चाललं आहे, त्या धावपळीच्या क्रिकेटमध्ये भरपूर मोठे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने एक छोटासा हा प्रयत्न नाही की तसंच एक प्लॅटफॉर्म आपल्या ग्रामीण खेळाडूंना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आज अमर मराठे असतील, त्याचे सहकारी असतील, शंकरदादा असतील, विशालदादा नायकवडे असतील आणि सहकारी मित्र या सर्वांनी आणि सर्वांचं मनापासून आभार मानतो. नक्कीच कुठं काही कमी पडतंय तिथं तुम्ही नक्कीच सगळ्यांच्या पाठीमागे उभा राहा, कारण आपल्या ग्रामीण खेळाडूंमध्ये खूप मोठं टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट जर दाखवायचं असेल तर हे प्लॅटफॉर्म उभं राहणं खूप गरजेचं आहे. चला विजय सर, खूप खूप अभिनंदन तुमचं, कारण मित्रांनो हा होता पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्याने 73 धावा ठोकल्या आणि पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक सुद्धा त्याच्यात बॅट मधून आलेला आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, सेकंड मॅच ला सुरुवात होते, ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपले सहकारी समालोचक मित्र निलेश मराठेकर. धन्यवाद. पंचांना विनंती आहे, जो ऑन फील्ड निर्णय आहे तोच तुम्हाला द्यावा लागेल, कारण स्ट्रीमिंग अपडेटमुळे नेटवर्कचा इश्यू आहे, त्याच्यामुळे रिव्ह्यू घेता येणार नाही आणि जो काय ऑन फील्डचा निर्णय असेल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. त्याचबरोबर मयूर पन्हाळकर यांचे आगमन आहे, स्टार क्रिकेटर 32 शिराळा, त्यांचे आपण स्वागत करूया. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 च्या वतीने आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत आणि वळूया आणि पाहूया 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 चा हा भव्य दिव्य डे नाईटचा थरार. धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक भारदस्त आवाज, अर्थात उमेश म्हात्रे सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला. मॅचला एका बाजूला सुरुवात झालेली आहे, एका बाजूला संघ आहे चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ, विपक्ष क्रियांश चॅलेंजर आटुकडेवाडी. टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्रियान चॅलेंजर आटुकडेवाडी या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. वाटचाल परंपरेची परंपरा, भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष, चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो 32 शिराळाच्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, संघ मालकांचं, त्यांच्या सहकार्यांचं आणि जे प्रेक्षक आम्हाला ओमसाई MTC या वाहिनीच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या सर्वांचं शब्द सुमनांनी आपण करूया सहर्ष स्वागत आणि पाहूया चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ, विपक्ष क्रियान चॅलेंजर आटुकडेवाडी. एका बाजूला स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती आणि पहिलेच फलंदाज आउट होऊन माघारी गेलेले आहेत धावचीच्या स्वरूपामध्ये. सूरज तांबीट आउट होऊन माघारी गेलेत मैदानाच्या आतमध्ये. आता निलेश माने आणि सोबतीला विवेक साठे. त्याचबरोबर सर्व संघांचं आपण लक्ष वेधून घेत आहोत. जर लीग स्टेजला पॉइंट टेबल जर सेम झालं आणि एकाच संघाला जर पुढे न्यायचं असेल तर त्यांच्यामध्ये मॅच होणार आहे याची आपण नोंद घ्या. पॉइंट टेबल जर समान झालं तर त्याच्यामध्ये मॅच होणार आहे आणि मॅच किती ओव्हरची असेल याचा अधिकार वेळेप्रमाणे आयोजन समिती ठरवेल याची आपण नोंद घ्या. बत्तीस शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन माननीय श्री शंकर वसंत मोहिते दादा समाजसेवक आणि श्री विशाल आनंदा नायकवडी भाऊ संस्थापक 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन पुरस्कृत 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 भव्य दिव्य डे नाईटचा थरार आपल्याला अनुभवता येतोय या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. चला मॅच सुरू करा. दोन्ही संघांना विनंती आहे की मित्रांनो आपण अधिकचा वेळ घेऊ नका आणि खेळाडू आउट आहे याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, आपण सामना सुरू करा. अगोदरच विलंब झालेला आहे आणि त्यासाठी विनंती आहे की आपण घाई करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. एका बाजूला आपण चर्चा करतो, षटक क्रमांक 1 प्रगती पथावरती आहे अमोल माने.
या स्पर्धेचं हे विहंगम दृश्य तुम्ही पाहत आहात ओमसा एमटीसीच्या माध्यमातून आणि हे विहंगम दृश्य टिपलेले अँडी म्हात्रे यांच्या ड्रोन कॅमेऱ्याने आणि तोच विहंगम दृश्य आपण पाहत आहोत. बॉलर तयार. ओ वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर प्रभावशाली बॉल डॉट येतोय. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. आल्या पावली फलंदाजाला बांधून ठेवलंय. विवेक साठे यांना गोलंदाजी मार्ग वरती आहेत. अमोल माने काय गोलंदाजी केली. अमोल माने वाकुर्डे गावचे आहेत. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. षटक क्रमांक 1 आपल्या नावी घेतलाय. हो हाई बॉल काय टाकलाय. वेगावरती स्वार होत हा बॉल टाकलाय डॉट. काय गोलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता भेदकता या सर्व काही गोष्टी त्यांनी अंमलामध्ये आणलेल्या आहेत आणि इथे फलंदाज विवेक साठे यांना बांधून ठेवले. विवेक साठे जे शिर्शी गावचे आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण विचार केला ना वाकुर्डे गावचे निलेश माने दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर एकाच गावचे. बॅटची कडा घेणारा बॉल डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ होतो. एका धावेसाठी 1 पेक्षा अधिक काही मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. धावसंख्या आता फार वेळ अंतर पुढे सरसाव धावसंख्या आहे 2. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे आणि तब्बल 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. 4 बॉलचा खेळ झाला. आपण करेक्शन करूया. बॉलर तयार. अमोल कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. तुम्हाला एका षटकासाठी 5 मिनिटांचा कालावधी आहे याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्या आणि वेळेची बंधन आहेत. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतील. एका बाजूला आपण चर्चा करतोय विवेक साठे स्वप्नील निलेश माने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम आटोकडेवाडीसाठी दिशा दिली. या बॉलला कव्हर्सला खेळाडू होते. बॉल त्यांच्या हातामध्ये विसावू शकला नाही. दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. या अगोदर देखील विजय पावलेंनी सांगितलं होतं की अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. चुका तुम्ही क्रिकेट खेळताना फार कमी करा आणि किंबहुना या चुका क्रिकेटमध्ये टाळाव्या लागतील कारण कॅचेस तुम्हाला नेहमीच पकडाव्या लागतात. तुम्ही कॉमेंट्री कुठूनही ऐका कोणत्याही भाषेतून ऐका. कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जितो मॅच. पकडा कॅच आणि जिंका मॅच. त्यामुळे कॅचेस फार महत्वाचे आहेत. बॉलर तयार. अमोल माने यांचा हा बॉल इथे आलाय तो डॉट. षटक क्रमांक आता 1 चा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती आहे 2. प्रथम बॅटिंग करत असताना टीम क्रियांश चॅलेंजर आटोकडेवाडी. त्याचबरोबर या स्पर्धेला प्रथम पारितोषिक यांच्या वतीने आपल्याला मिळालेला आहे. माननीय श्री शांताराम दादा कदम युवा उद्योजक यांचा या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या वतीने होत आहे. 32 वेळा प्रीमियर लीग 2025 आणि पर्व क्रमांक 6 च्या वतीने आपण हा सन्मान करत आहोत. युवा उद्योजक श्री शांताराम दादा कदम यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. रेशीम धाग्याने विणलेली मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. ओव्हर नंबर 2 साठी गुडे बांबरवाडी गावचा ओव्हर नंबर 2 मध्ये आलेला आहे अंकुश जाधव. वाडकर प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने आपल्या खेळाची छाप सोडली. ओव्हर नंबर 2 साठी येत आहे. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत. ऑल इंडिया आयकॉन ज्यांना अलीकडेच उपलब्धी मिळाली. कुसाईवाडीचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव मयूर पन्हाळकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग साठी निलेश माने जे वाकुर्डे गावचे आहेत ते स्ट्रायकर एंडला तयार होतील. चला घाई करा आपण अधिकचा वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. मयूर पन्हाळकर यांचा आपण सन्मान करत आहोत. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा शतकवीर आणि अलीकडच्या काळामध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्यांना उपलब्धी मिळालेली आहे. अनेक प्रीमियर लीग मध्ये आपण त्यांना पाहत असतो आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजे याची आपण नोंद घ्या. डावकुऱ्या हाताचा फलंदाज परंतु इथे हा बॉल डॉट टाकलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज अंकुश जाधव एक चांगले ऑलराऊंडर आहेत. शिराळा तालुक्यातील एक नामवंत ऑलराऊंडर मध्ये हे नाव आपल्याला जोडावं लागतं आणि ते नाव आहे अंकुश जाधव. परंतु एका बाजूला एक प्रतिभावंत डावकुऱ्या हाताचे खेळाडू निलेश माने जे वाकुर्डे गावचे आहेत बॅटिंग साठी तयार. आज आपली गुणवत्ता सादर करावी लागेल. फुलटॉसला बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान
टीम आटुगडेवाडीसाठी 6चा लगान, बॉल सीमा पार, षटकार. आपण 20 मिनिटांमध्ये हाताळली नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये खेळाडू तुम्हाला 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि त्यामुळे वेळेची बंधन आहेत आणि वेळेमध्ये आपण सर्व ओव्हर्स टाकूया, यासाठी खेळाडूंना विनंती आपण सहकार्य करा. आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे निलेश माने यांनी. निलेश माने नावाचं वादळ आलेलं आहे, एका बाजूला आक्रमण केलंय, हाय बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु हा चांगला बॉल टाकला. या बॉलच्या पाठीमागे बाईच्या माध्यमातून एक सिंगल धाव अंकित होईल. धावसंख्या पुढे सरसावते. बॅटिंग करत असताना आटुगडेवाडी या टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 13. एक चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा संपूर्ण व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते. व्यासपीठ जर तुम्ही पाहिला ना तर निश्चित एक प्रगल्भ असा व्यासपीठ आहे जो तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि याच मैदानावरती जर आपण पाहिलं तर या प्रकारचा व्यासपीठ आपण पाहत आहोत. अगदी जो मुख्य व्यासपीठ अनेक स्पर्धेंना असतो त्याच्या बाजूला हा व्यासपीठ उभा केलेला आहे आणि तो भव्य दिव्य व्यासपीठ आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. बॉलर तयार, उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, इथे आलाय तो डॉट. पहिले सुरुवातीचे काही बॉल महागडे, त्यानंतरचे काही बॉल या ओव्हर मध्ये आहेत चांगले. गोलंदाजी करत असताना अंकुश जाधव. धावसंख्या आहे धावफलकावरती ती तब्बल 13 आणि या ओव्हर मध्ये बॉल झाले तब्बल 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे. पॉवर प्ले क्रमांक 2 आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर 3 खेळाडू आहेत मिड विकेटला, लॉंग ऑनला आणि लॉंग ऑफला. षटकातला शेवटचा बॉल अंकुश जाधव. खोल टप्प्याचा बॉल, समोर खेळताय क्षेत्ररक्षक आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, जोखीम घेतली जाईल का, तर नाही. फक्त एकच धाव. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना क्रियान चॅलेंजर आटुगडेवाडीने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 14. एक गडी बाद 2 षटकांच्या अखेरीस. चला करा घाई, दोन्ही संघांना करूया विनंती. या ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहत आहात बिलोरी काच क्रिस्टल आर्ट पासून बनवलेल्या ट्रॉफीज आहेत. मन वेधून घेणाऱ्या आकर्षक ट्रॉफीज तुम्ही पाहत आहात. 32 प्रीमियर लीग 2025 साठी या ट्रॉफीज तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. ज्या ट्रॉफीसाठी आता अनेक संघ मैदानाच्या आतमध्ये तग धरून बसणार आहेत, ज्या ट्रॉफीसाठी खेळाडू संघर्ष करणार आहेत, संघ मालक खेळणार आहेत, ती या ट्रॉफी आहेत. अगदी बिलोरी काच पारदर्शक खनिज म्हणजे क्रिस्टल आर्ट पासून तयार केलेल्या ट्रॉफीज आहेत. चला घाई करा, आपण एकत्रित होऊ नका. पहिली 4 षटक 20 मिनिटांचा कालावधी आहे, याची आपण नोंद घ्या. सचिन वाघमारे यांना गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. एका बाजूला एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी, एक चांगली साझेदारी घेतली आहे या डावाची. या दोन्ही फलंदाजांनी जबाबदारी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना विवेक साठे आणि निलेश माने. आता स्ट्रायकर एंडला फलंदाज विवेक साठे. विवेक साठे यांनी आतापर्यंत 5 बॉल खेळले, धावा किती बनवल्या तर एकच धाव बनवली आहे. धावांसाठी त्यांना या डावामध्ये झगडावं लागलेलं आहे, परंतु त्यांनाही चांगला खेळ करावा लागेल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. पहिला बॉल उसळणारा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर हा बॉल इथे डॉट येतोय आणि त्याचबरोबर 1 फ्रॉम दी ओव्हर असे पंचांनी कळवलेला आहे. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही आता हाताळलेला आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सचिन वाघमारे सोनवडे.
विवेक साठे स्ट्रायकरला तयार, पायांचा वापर कर, शफल झाले, पंचाने सांगितलं दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. स्कोरिंग मध्ये जर आपण पाहिलं तर करुंगलीचे सुहास चव्हाण जोडलेले आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे नाहीये. क्षेत्ररक्षक येथील बॉलचा पाठमोरा करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. आणि हो, स्कोरबोर्डला बिझी ठेवलं. आणि महत्वाचं काय आहे तर स्ट्राइक वरती डावकुरे हाताचे आक्रमक फलंदाज निलेश माने आलेले आहेत. आणि हा संपूर्ण ओम साई एमटीस आणि कॉमेंट्री बॉक्स मला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर डीजेचा सेटअप आणि डीजे अद्वैतचे मालक अर्थात पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस रोशन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ओम साई एमटीसीचे ऑपरेटर आहेत. स्कोरर, कॉमेंट्री बॉक्स या सर्व काही गोष्टी तुम्हाला आता स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. पहिला डाव सुरू आहे. पहिल्या डावामध्ये क्रियान चॅलेंजर आटुगडेवाडी हा संघ बॅटिंग करतोय, तर एका बाजूला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ हा संघ गोलंदाजी करतोय. चला घाई करा, वेळ आपण घेऊ नका. बॅटिंग टीमला विनंती आहे, फिल्डिंग टीमला विनंती आहे. मित्रांनो, आज सामने आपल्याकडे तब्बल आहेत 8 आणि त्यासाठी वेळेचे सहकार्य आपण करावं अशी विनंती आहे. ओव्हर नंबर 3 चा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकरला वाकुर्डे गावचे निलेश माने तयार होतील. आतापर्यंत चांगली बॅटिंग निलेश माने यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. इथून पुढे आपल्याकडे वेळ कमी आहे, अन्यथा फिल्डिंग टीमला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वळवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु या बॉलची दिशा पाहावी लागेल. पंचाने सांगितले दिशाहीन बॉल आहे. पंच रुपेशजी सावंत सर आणि शशी साटम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनंजय कोळी सर पंचांच्या भूमिकेमध्ये. कडक शिस्तीचं पॅनल पंचांचं या स्पर्धेसाठी आपण आवर्जून पाहत आहोत. नेहमीच हे पॅनल आपल्या नियमांसाठी ओळखलं जातं आणि तेच पॅनल मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. हा दिशाहीन बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. 32 वेळा प्रीमियर लीग 2025 स्वरूप आहे. भव्य दिव्य डे नाईट. निश्चित पाठीमागच्या बाजूला तुम्ही किती मोठा फटका खेळा त्याच्यावरती एकच धाव मिळणार आहे. आणि हा बॉल पाठीमागच्या बाजूला खेळलाय. बॅटिंग करत असताना फलंदाज निलेश माने यांनी. धावसंख्या आहे धावफलकावरती 18. प्रथम बॅटिंग करताना टीम आटुगडेवाडी या टीमने बनवलेली आहे. त्यानंतरची मॅच 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी आणि साई दत्त वॉरियर्स. आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये अगदी आपला टॉस केला जाईल. आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा अशी विनंती आहे. बॉलर तयार. या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू डीप वरतून बॉल वरती येतील. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत पोहोचू या प्रयत्नामध्ये केले क्षेत्ररक्षण. नॉन स्ट्रायकर एंडला केलेली फेक आणि पंचांनी उचललेलं बॉट फलंदाज धावचूच्या स्वरूपामध्ये होत आहेत. रन आउट. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. विनोद माने मधल्या फळीमध्ये आलेले आहेत. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला आता महत्व उरलेलं नाही. तुम्ही संघासाठी धावा किती बनवताय याला फार मोठा आता महत्व या ठिकाणी प्राप्त होते. आटुगडेवाडी या टीम साठी बॉलर तयार. हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलंय दिशाहीन बॉल आहे. 5 दिशेवरती नियंत्रण आणि टप्प्यावरती ताबा ठेवावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करत असताना सचिन वाघमारे सोनवडे गावचे आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा तयार. आक्रमण केलंय. या बॉल वरती कॅचचा कॉल आणि अखेरकार क्रिकेटमध्ये गलपान पणाला नाही थारा. या बॉलच्या पाठीमागे धावा आता किती मिळतील आणि हा आहे चौकार. क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी. पायांचा वापर केलाय.
टायमिंग प्रॉपर केलाय, तडक फडक बेधडक आणि षटकार निलेश माने यांनी ठोकलाय कडक, बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. स्पोर्ट्स मांगरुळला याचा विचार करावा लागेल, कारण प्रतिषटकाच्या पाठीमागे 10ची सरासरी क्रियान चॅलेंजर आटोगडेवाडीने ठेवलेली आहे. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे, जर या सरासरीने जर या टीमने धाबा बनवल्या तर आटोगडेवाडी मजल मारू शकेल 50 पर्यंत, असं प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे. परंतु एका बाजूला आणखीन काही विकेट मिळतील का याचा प्रयत्न मांगरुळ या टीमला करावा लागेल. चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो, आपण अधिकचा वेळ घेत आहात याची आपण नोंद घ्या. रेग्युलर ओव्हर्स आहेत आणि रेग्युलर ओव्हर मध्ये आपण वेळ घेऊ नका. ज्यावेळेस कुशल मुवमेंट असेल मॅचची त्यावेळेस आपण वेळ घेतलात तरी चालेल, परंतु रेग्युलर ओव्हर मध्ये आपण वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. त्याचबरोबर युवा उद्योजक माननीय मनीषजी जैन यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. 32रा प्रीमियर लीगच्या वतीने आपलंही सहर्ष स्वागत आहे. नवीन बॉलर ओव्हर नंबर आता 4 मध्ये वाकुर्डे गावचे सागर थोरात जे चॉईस खेळाडू आहेत या टीमचे आणि तेच गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. 32रा तालुका आपण ज्याच्यावर चर्चा करतो ना की डोंगराळ तालुका आहे, या तालुक्याच्या भोवती जर आपण पाहिलं ना तर भरपूर तुम्हाला डोंगर पाहायला मिळतात, अनेक नद्या आहेत, जास्तीचा पाऊस पडतो. विनोद माने स्ट्रायकर एंडला, तेही वाकुर्डे गावचे आहेत. बॉलर तयार आणि त्यानंतर टाकलेला बॉल आणि खेळलेला बॉल 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. सहजरित्या एका धाबेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे आणि स्पर्धा आपण पाहत आहोत 32रा तालुक्यातील 32रा प्रीमियर लीग. तिन्ही खेळाडू खेळपट्टीवरती जर आपण पाहिले ना तर एकाच गावचे एकामेका समोर येऊन ठाकलेले आहेत. निमित्त आहे 32रा प्रीमियर लीग, स्वरूप आहे भव्य दिव्य डे नाईटचा थरार. उजबस्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो डॉट. सोबत खेळलेले खेळाडू आहेत एकेकाळी आणि किंबहुना आता कोणाची पडती बाजू ही जमेची ठरणार आहे हेही पाहावं लागेल. इथे डॉट आलाय. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे. सागर थोरात, विनोद माने स्ट्रायकर एंडला, या बॉलला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, बॉलची फेकी करतील अगदी तत्परतेने, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे. यानंतरचा टॉस होणार आहे. 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी विपक्ष साई दत्त वॉरियर्स, मॅच क्रमांक 3. आपण रिपोर्टिंग करा नाणेफेकीच्या कौलसाठी अशी विनंती आहे. तीन बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. चला घाई करा. स्ट्रायकर एंडला ज्यांनी या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे निलेश माने. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट गोपिनी सारखी फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. प्रभावशाली बॉल, प्रभावित करणारा बॉल आहे. आला तो डॉट बॉल. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, परंतु एका बाजूला धावसंख्येचा वेग कशा प्रकारे वाढवता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. या धावा टीमला समाधान देतील, परंतु अधिकच्या धावा आल्या ना तर हा संघ मॅच मध्ये फाईट करू शकेल. त्यामुळे इथून पुढे गिअर बदलावा लागेल. डॉट बॉल आलाय. धावसंख्येचं प्रलोभन वाढवावं लागेल. भूक चांगली बॅटिंग मैदानाच्या आत करावी लागेल. बॉलर तयार. शेवटचे काही बॉल. पायांचा वापर केलाय. वेळेचा चुकता नाहीये. बॉल थोडा वेळ हवेत होता. यष्टी रक्षक पाठीमागून आले, त्यांनाही बॉलने गुंगारा दिला आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ झाला एका धावेसाठी. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. धावा फलकावरती आहेत 34 धावा. प्रथम बॅटिंग करताना
टीम क्रियान चॅलेंजर आटुकडेवाडी आणि काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, ज्यांचं आगमन या ठिकाणी आहे. युवा उद्योजक माननीय मनीषजी जैन यांचा सन्मान 32 शाळा प्रीमियर लीग 2025 च्या वतीने या ठिकाणी होत आहे. माननीय मनीषजी जैन साहेब युवा उद्योजक यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. चला, शेवटच्या 6 बॉलचा काही बाकी आहे. अंतिम षटक पहिल्या डाबातलं प्रगतीपथावरती येत आहे आणि टॉस साठी यानंतर पुन्हा एकदा आपण आवाज देऊया. 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी आणि साई दत्त वॉरियर्स, आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होणार आहे. अजय नायकवडी चरणचे ओव्हर नंबर 5 मध्ये आलेले आहेत. हे षटक हाताळतील. एका बाजूला आपण चर्चा करतोय, बॅटिंग मध्ये आहेत विनोद माने आणि निलेश माने, एकाच गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, आणि ते गाव आहे वाकुर्डे. एका बाजूला चरण गावचे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. अंतिमचे 6 बॉल आपल्या नावी घेत आहेत. लागेल, चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका मित्रांनो. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण आयोजन समितीला सहकार्य करा. कसा आपल्याला कमीचा वेळ घेता येईल याचा प्रयत्न आपण करा. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढू लागलेली आहे. त्याही प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. टप्पा पडल्यानंतर हा बॉल इथे आलाय तो डॉट. दुधा मनस्थितीमध्ये फलंदाज अडकले. बॅटिंग करत असताना विनोद माने बॉल सोडावा की खेळावा, आणि तो बॉल सोडून दिला आणि पंचांनी सांगितलं की हा योग्य बॉल आहे. आपण चर्चा करतो 32 शाळा प्रीमियर लीग 2025 मध्ये ही स्पर्धा भव्य दिव्य डे नाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेळेच्या चुकता या फटक्याच्या पाठीमागे नाहीये. 8व्या बॅटने खेळलेला फटका, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. विनोद माने यांच्या बॅटमध्ये सिंगल धावसंख्या आहे 43. आणि शेवटच्या आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करणारे 2 बॉल, धावसंख्या 43. प्रथम बॅटिंग करताना क्रियांश चॅलेंजर आटुकडेवाडी. आता चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघ कोणतं टार्गेट घेईल याही गोष्टी पाहाव्या लागतील. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीम कडून अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. फटका खेळल्यानंतर थोडेसे पाय घसरले, शरीरावरती नियंत्रण ठेवता आलं नाही फलंदाजांना, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल, कोणतं टार्गेट आता आटुकडेवाडी संघ सेट करणार आणि मांगरूळ संघाला कोणतं टार्गेट देणार हे पाहावं लागेल. शेवटच्या बॉलच्या पाठीमागे दडलं काय, धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 44 धावांनंतर टॉस आपण करत आहोत. 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी आणि साई दत्त वॉरियर्स, आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस नंतर होणार आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा, फुल टॉस बॉल खेळलाय. हवे क्षेत्ररक्षक जात आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, बॉलची फेकी गेली आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळालेल्या आहेत. फेक नॉन स्ट्रायकर एंडला. तिसरी धाव काय पूर्ण होणार नाही. 2च धावा मिळतील क्रियान चॅलेंजर आटुकडेवाडी या टीमला. आणि प्रथम बॅटिंग करताना या टीमने बनवलेल्या आहेत धावा 46 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमला धावा 47, येणारे बॉल 30. आपण करूया टॉस. 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी आणि साई दत्त वॉरियर्स या 2 टीम मध्ये होतोय नाणेफेकीचा कौल. आणि दोन्ही कॅप्टन्सला विनंती, आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस मैदानाच्या आतमध्ये थेट होतोय. मॅच क्रमांक 3 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी विपक्ष साई दत्त वॉरियर्स असा होणारा टॉस आहे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आपण टॉस साठी या. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होत आहे आणि आपण नाणेफेकीचा कौल थेट मैदानामधून करत आहोत. आपण दोन्ही कॅप्टन्सला विनंती करूया की आपण टॉस साठी या.
शांताराम दादा कदम ज्यांच्या वतीने या स्पर्धेला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार. दोन्ही कॅप्टन्स आपण या मैदानाच्या आतमध्ये आपला टॉस केला जाईल. 32 वेळा प्रीमियर लीग 2025 आपण हा मॅच क्रमांक 3 चा टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स आले का? टॉस मध्ये हेड आणि टेल आहे. ओके, हे तुम्हाला मागायचं. आपण कॉइन स्पिन करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, टीम 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी. नाणेफेकीच्या कौलचा आवाज आणि आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज अ कॉल बट अ टेल. साई दत्त वॉरियर्स, नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय, काय घेताय? बॉलिंग करण्याचा निर्णय घेताय. कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? टार्गेट द्यायला बॉलिंग घेतो तर मग टार्गेट कसं तरी 50च्या आत, 50-45च्या आत. निश्चित, म्हणजे हे टार्गेट तुम्हाला घ्यायला आवडेल. काय वाटतंय 32 वेळा प्रीमियर लीग किती उत्कंठा होती पर्व क्रमांक 6 ची? उत्कंठा तर होती, कारण चांगलं म्हणजे डे नाईट फर्स्ट टाइम होतं, तर खेळायला पण मजा येईल असं होते विचार चांगले. म्हणजे तुम्ही देखील आतुरतेने वाट पाहत होता. तात्या, मी तुमच्याकडे येईन. नाणेफेकीचा कौल तुम्ही मागितला परंतु कौल लागला नाही. टॉस जिंकल्याचं काय घेतलं सर? फिल्डिंगच घेतली होती, पण आता बॅटिंग आले. काही प्रॉब्लेम नाही. नाईट आहे, जेवढा स्कोर लेवल झाला तर आपला 40+ झाला तर मॅच खेळायला मजा येईल. स्पर्धेचं स्वरूप भव्य दिव्य डे नाईटचा थरार आहे. अनेक स्पर्धा तुम्ही खेळत असता, परंतु ही प्रीमियर लीग अशी आहे जिचं स्वरूप भव्य दिव्य डे नाईटचा थरार आहे. पूरक प्रकाशामध्ये 32 तालुक्यातील खेळाडू खेळणार. आपल्या भावना कशा आहेत? भावना खूप म्हणजे छान वाटते की 32 प्रीमियर लीग नाईट होते. हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण की नाईटचा खर्च भरपूर असतो आणि त्यामुळे सर्व संघमालक यांनी साथ, तसेच दादा खंबीरपणे उभे आहेत पाठीमागे. आणि वाटत नव्हतं नाईट टुर्नामेंट होईल म्हणून, कारण की आपले तारीख डेट मागे पुढे होत होती आणि म्हणजे कधीच फायनल होत नव्हतं. हे करायचं का काय, म्हणजे शेवटच्या सणाला फायनल होते आणि दादा पाठीमागे असल्यावर मग काही शक्य होतं. क्या बात आहे. दादांचा एक मोठा मोलाचा वाटा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. मॅचसाठी टॉस झालेल्या मान्यवरांचा आपण आभार मानूया. टॉस झालेला आहे आणि साई दत्त वॉरियर्स या टीमने टॉस जिंकलाय. त्यांनी निर्णय घेतला की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करत आहोत आणि 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित करत आहोत. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. एका बाजूला ओव्हर नंबर आता 1 ला सुरुवात होते. विजयासाठी आहे 47 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी आता गोलंदाजी मार्गवरती किरण बांबवडेकर, गाव मांगले. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करत आहोत अजय नायकवडी, चरणचे स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला खेळलंय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. स्कोर बोर्डचा केलाय श्री गणेशा. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त केलेली आहे. 47 धावांचा पाठलाग एका बाजूला, 47 धावांचा बचाव एका बाजूला. अशा प्रकारची रंगत या मॅच तुम्ही पाहत आहात. शशी शिरसट, स्टार खेळाडू शिरसटवाडी यांचं या ठिकाणी आगमन आहे. त्यांचंही आपण करूया. 32 वेळा प्रीमियर लीग 2025 च्या वतीने शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. हा बॉल डॉट आलाय. आता स्ट्रायकर एंडला आपण चर्चा करतो ना बॅटिंग मध्ये. अंकुश जाधव, एक प्रतिभावंत ऑलराऊंडर.
फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला नाहीये माफी, बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे आणि किंबहुना तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे निर्णय आणि निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग आणि त्यानंतरच मात्र आपण या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळाल्यात याची आपण चर्चा करूया. तिसरे पंच धनंजय कोळी सर पाहतील आणि हा नो बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. नो +4 धावा मिळतील 5. एक चांगला फटका फुलटॉस बॉल वरती आस्वाद घेतलाय, ताव मारलाय. फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि अंकुश जाधव यांनी या मेजवानीवरती ताव मारलेला आहे आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. यानंतरचा बॉल आहे फ्रीडचा. फलंदाजाला मुबा, आता गोलंदाजाला अग्निदिव्यातून जावं लागेल. फ्रीडच्या बॉल वरती आक्रमण केलंय, खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत, कॅच पकडली आहे परंतु बॉलची फेकी करतील तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव आलेली आहे. फ्रीडच्या बॉल वरती फलंदाज कॅच आउट होऊ शकत नाही, फलंदाज आउट होऊ शकतो, रन आउट. बॉल दोनदा टोलवणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे, हे जे काही पर्याय आहेत ना तेच फलंदाजाला आउट करू शकतात. फटका चांगला खेळलाय, पॉइंटच्या डोक्यावरतून बॉल उडवलाय, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल, एक पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. सुरुवात जर आपण पाहिली ना तर अगदी सावध केलेली आहे परंतु अद्यापही पहिल्या विकेटचा शोध संपलेला नाहीये. गोलंदाजी मार्ग वरती किरण बांबवडेकर जे मांगले गावचे आहेत. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा, जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो परंतु हे किरण विकेटचा अंधकार नाहीसा करतील का? पंचांकडे अपील केली आहे, 3 यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न झालाय परंतु इथे आलाय तो डॉट, मिळणार नाहीये कोणतीही धाव. डॉट बॉल गोलंदाजाचं मनोबल वाढवणारा असणार आहे परंतु एका बाजूला एका दुसरी विकेट मिळेल का याचाही प्रयत्न किरण बांबवडेकर यांना करावा लागेल. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना आपण चर्चा करत आहोत अजय नायकवडी जे चरण गावचे आहेत. उजवस्टीच्या बाहेरचा बॉल, पंचांकडे अपील केली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 47 धावसंख्येचा पाठलाग करताना टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ या टीमने धावा बनवलेली आतापर्यंत 8 बिनगडी बाद. म्हणजे इथून पुढे आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही, आपण घाई करा. आणि पहा अनेकांना आवडणारं गाणं या ठिकाणी वाजवलेलं आहे. म्हणजे प्रेक्षकांना काय हवं आहे आणि कोणत्या क्षणी कोणती मेजवानी गाण्यांची द्यायची हे डीजे अद्वैत, क्या बात आहे. म्हणजे अशी काही गाणी येतात ना ज्याने मन प्रफुल्लित होतं. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच बॉल वरती केलं आक्रमण परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एका बाजूला मलिंगा या नावाने प्रसिद्ध असणारे क्रिकेटच्या पटलावरती विनोद माने वाकुर्डे गावचे जे चॉईस खेळाडू आहेत. क्रॉस अँगलने गोलंदाजी करतात आणि निश्चित या सर्व काही गोष्टी आम्हाला सुहास चव्हाण जे तालुक्यातले स्टार खेळाडू आहेत. पंचांकडे बॉल सुपूर्द करूया. आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहत आहोत. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. निश्चित आपण ज्या वेळेस लसित मलिंगा यांच्याबद्दल चर्चा करतो की क्रॉस अँगलने निश्चित नवीन बॉल सुपूर्द केला जाईल कारण पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि बॉल पाठीमागच्या बाजूला गेलेला आहे. त्याच्या कारणाने हा बॉल आता आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करत आहोत आणि पुन्हा एकदा मॅचची सुरुवात होईल. एका बाजूला ही जोडी तळ ठोकून बसले मैदानाच्या आतमध्ये. 32 वेळा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 पाहता पाहता ही प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये पोहोचलेली आहे. बॉलर तयार.
यावेळेला आडव्या बॅटने सी कॉर्नरला खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक वेगाने जातील, बॉलला बॅकअप देतील, दुसरीचा प्रयत्न केला गेला खेळपट्टीवर आणि बघता बघता या बॉलच्या पाठीमागे 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. एका बाजूला टीम क्रियान चॅलेंजर आटोगडेवाडी हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे, पण अनेक वेळा प्रयत्न करून जर तुम्हाला यश मिळत नसेल ना तर ध्येय तेच ठेवा, ध्येयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा. या बदला पंचांगडे अपील केली आणि हो 3 यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला पकडलंय. धक्का क्रमांक लागलाय पहिला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ या टीमला. पहिल्या विकेटचं पतन होतं आणि 3 यष्ट्यांच्या समोर फलंदाज प्लम झाले. अंकुश जाधव यांना आज मोठा खेळ करता आला नाही. 3 यष्ट्यांच्या समोर याच ओव्हरमध्ये पकडलेला आहे गोलंदाजी करताना वाकुर्डे गावचे मलिंगा विनोद माने यांनी. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आढावा घेतला भारतीय टीमचा, तर भारतीय टीम कडून अशा प्रकारची लेग बिफोरची विकेट जर कुणी टिपली तर ते नाव होतं CK नायडू. हे पहिले भारतीय खेळाडू होते ज्यांनी भारतीय टीम कडून अशा प्रकारची पहिली विकेट टिपली होती आणि तीच विकेट लेग बिफोर विकेटची आपल्याला पाहायला मिळाली. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात किरण मस्कर सरांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. त्यांचा आवाज तुम्हाला या प्रीमियर लीग मध्ये ऐकायला मिळेल. एका बाजूला पहिल्या विकेटचं पतन झालंय, 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चला घाई करा, बॅट्समनला विनंती की तुम्ही धावत या आणि क्षेत्ररक्षकांना विनंती की आपण एकत्रित येऊ नका, जिथे आहात आपण तिथेच थांबा कारण वेळ अधिकचा जातोय. कारण आता रात्रीचे वाजलेले आहेत 8:11, अजूनही अर्धा डाव बाकी आहे. मांगरूळ गावचे अमित बोरगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत, जे डावखुरे आहेत बॅटिंगसाठी तयार. अमित बोरगे यांच्या अंगाला भेदणारा बॉल आहे. पंचांकडे पुन्हा एकदा अपील केली आहे, परंतु पंचांनी दात फेटाळलेली आहे कारण याच टीमने झटपट एक गडी गमावलेला आहे. अंकुश जाधव आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही. आज मोठी अपेक्षा होती पाठीराख्यांना, परंतु ते आउट होऊन माघारी गेले. वाडकर प्रीमियर लीग मध्ये खेळ धमाकेदार केला होता. बॉलर तयार, ऑन साइडला बॉल वळवण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि स्कोर बोर्डला निश्चित बिझी ठेवलं जाईल. 47 धावसंख्येचा पाठलाग करताना टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळने बनवलेले आहेत. धावा तब्बल 12. शेवटचा बॉल बाकी आहे. 19 बॉल 35 ची गरज. चला घाई करा. आता स्ट्रायकर एंडला फार वेळानंतर अजय नायकवडी येतील, जे स्ट्रायकर जोडीतले फलंदाज आहेत आणि शेवटचा बॉल इथे डॉट टाकलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 18. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 35. ऐकूया एक छोटस मधुर संगीत. बॅटिंग टीमला विनंती आहे की वेळ मित्रांनो घेऊ नका. आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, नाईलाजाने वारंवार ही अनाउन्समेंट करावी लागते कारण वेळ कमी आहे. आयोजन समितीला कधीही वाटत नाही की एखाद्या टीमला पेनल्टी द्यावी, परंतु आपण सहकार्य करावं अशी विनंती आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क वरती आटुगडे वाडीचे विराज आटुगडे ओव्हर नंबर 3 साठी येत आहेत. एक युवा खेळाडू गोलंदाजीचा मोर्चा आता सांभाळतील, परंतु बॅटिंग मध्ये आपण चर्चा करत आहोत. डावकुरे हाताचे अमित बोरगे आहेत आणि त्यांच्या सोबतीला अजय नायकवडी जे चरणचे आहेत. येणारे 18 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 35. हे समीकरण बाकी आहे. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. तो संघर्ष तुम्हाला मॅच मध्ये आज करायचा आहे. 18 बॉल 35 ची गरज. नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे. पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, फलंदाजाच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा आहे आणि हा बॉल वाईड आहे.
हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाजी करत असताना आपण चर्चा करतोय या षटकामध्ये विराज आटुगडेवाडी आणि आज क्रियांश चॅलेंजर आटुगडेवाडीसाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रतिभा आहे. प्रत्येक खेळाडूकडे क्रिकेटचं एक वेगळं कौशल्य असतं, त्याचं सादरीकरण तुम्हाला करावं लागतं. हा बॉल वेगाने टाकलाय. पंचाने सांगितलंय की वाईट +1 अशा घेऊया स्कोर बोर्ड मध्ये धावा 2. या गोष्टी धावसंख्येचा बचाव करताना तुम्हाला टाळाव्या लागतील. ही वेळ धावा वाटण्याची नाहीये, तर ही वेळ क्रियान चॅलेंजर आटुगडेवाडीसाठी धावा वाचवण्याची आहे. परंतु चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळसाठी या धावा लाभदायक आहेत. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. आत्मविश्वास आपल्यामध्येच असो, त्याला साथ घालावी लागेल. पाण्यामध्ये वीज असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्यामध्ये असतो, त्याला साथ घालावी लागेल. आडव्या बॅटने केले आक्रमण. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. फलंदाजाला जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. फलंदाज आतमध्ये बॅटिंगसाठी वाकुर्डे खुर्द गावचे, बुद्रुक गावचे सागर थोरात. वाकुर्डे बुद्रुक गावचे चॉईस खेळाडू आहेत या टीमचे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. संघ आता अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे आणि संघाला अडचणीच्या पेचामधून आता या जोडीला बाहेर काढावं लागेल. एका बाजूला याच ओव्हरमध्ये आणखीन एक फलंदाज माघारी पाठवलाय आणि खास करून विराज आटुगडे यांचे सुरुवातीचे काही बॉल जर आपण पाहिले तर खराब होते, त्यानंतर विकेट त्यांनी महत्वाची मिळवलेली आहे. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सातत्याने अधिकचा वेळ घेत आहात. वेळेसाठी आपण सहकार्य करा, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची आपण नोंद घ्या. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली, मिड विकेटला खेळाडू सी कॉर्नर. हा दिशाहीन बॉल आहे आणि हा बॉल आता पुन्हा एकदा टाकावा लागेल. या गोष्टी तुम्हाला वारंवार करून चालणार नाही. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण दिशेवरती नियंत्रण असणं फार महत्वाचं आहे. मग जीवन असो किंवा क्रिकेट, जीवनाला जर दिशा नसेल ना तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. आणि क्रिकेटमध्ये तसंच आहे. गोलंदाजाला दिशा असणं महत्वाचं आहे आणि आता योग्य दिशेने बॉल टाकावे लागतील. यावेळेला हा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील, त्या अगोदर बॉल चाललाय. एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल चाललेला आहे. पाठीमागच्या बाजूला तुम्ही किती मोठा फटका खेळलात तर त्याच्यावरती एकच धाव मिळणार आहे. तीच एक धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करत आहोत. 47 धावसंख्येचा पाठलाग करताना धावा बनवलेल्या आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे विजयासाठी इथून पुढे अजूनही बनवाव्या लागतील धावा 30. ओके, रेफर केले तिसऱ्या पंचांकडे बीमर साठी. हाईट किती होती आता याची पाहणी केली जाईल. ओमसा MTC ज्या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे आणि अल्पावधीमध्ये ज्या वाहिनीने प्रेक्षकांना प्रभावित केलेलं आहे त्याच वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. पहा तुम्हाला आणि हा नो बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. पहा रिव्ह्यू जर आपल्याला घ्यायचा असेल तर 15 सेकंदामध्ये आपण तो घेऊ शकता. याची आपण नोंद घ्या. धावसंख्या आहे धावफलकावरती 18 आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. फ्री हिटचा बॉल, तोच बॉल प्रगतीपथावरती येतोय. पूर्वी क्रिकेटमध्ये फ्री हिट नावाचा कन्सेप्ट नव्हता, परंतु फ्री हिट नावाचा कन्सेप्ट आला आणि क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर प्राप्त झालं. तोच बॉल मैदानाच्या आतमध्ये लेग बाय चेक सिंगल धाव असं पंचा ठिकाणी कळवत आहेत. 47 धावा एका बाजूला आहेत.
एका बाजूला पाठलाग, एका बाजूला बचाव. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे, 3चा खेळ सुरू आहे आणि ओव्हर नंबर 3च्या खेळामध्ये लांबवलं षटक आहे. आताशी 2 बॉल झालेत आणि बॉल हाताळलेले आहेत. 2 बॉल हाताळण्यासाठी तब्बल 6 बॉलचा वापर केलाय. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल इथे टाकलाय तो डॉट. आता प्रभावशाली मारा. सुरुवातीचे काही बॉल जरी दिशाहीन टाकले असले ना, आता दमदार मारा करायला सुरुवात केलेली आहे. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना बांधून ठेवावं लागेल. पायामध्ये बेड्या टाकाव्या लागतील. काटकसरीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. विराज आटुकडे, सागर थोरात स्ट्रायकर एंडला. आडबा बॅटने आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आक्रमण फसलंय. आता डॉट बॉल यायला सुरुवात झालेली आहे. टाळ्यांचा कडकडाट होतोय, परंतु आता मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागेल. कारण जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न जर आपण पाहिला ना तर निष्फळ ठरतो आणि प्रयत्न चांगले करावे लागतील. कारण प्रयत्न आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे आणि तो प्रयत्न तुम्हाला जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये सातत्याने करावा लागतो. बॅटची कडा घेणारा बॉल एका सिंगल धाबेसाठी मार्गस्थ होतोय. एक पेक्षा अधिक काही या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. 47 धावसंख्येचा पाठलाग करताना धावा फलकावरती आलेले आहेत तब्बल 20 आणि या ओव्हर मध्ये अजूनही विराज आटुकडे यांच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बॉलचा खेळ बाकी आहे. आता 13 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा 27. शेवटचा बॉल. सागर थोरात पायांचा वापर केलाय. लॉंग ऑफला अंदाज चुकला. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. सागर थोरात यांनी ठोकला षटकार. आहे धावफलकावरती तब्बल 26 धावा. येणारे 12 बॉलचं खेळ बाकी आहे आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत तब्बल 21. 12 बॉल 21चा थरार अजून या मॅच मध्ये बाकी आहे. प्रति षटकाच्या पाठीमागे 10.5 ची सरासरी ठेवायची आहे बॅटिंग टीमला आणि बॉलिंग टीमला 10 पेक्षा कमी धावा प्रति ओव्हरच्या पाठीमागे खर्च करायच्या आहेत. महत्वाच्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये बदल केलाय. ओव्हर नंबर 4 साठी क्रियान चॅलेंजर आटुगडेवाडीकडून षटक क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत. वाकुर्डे गावचे निलेश माने ज्यांनी बॅटिंग मध्ये चांगला दमखम दाखवला होता ते आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज अजय नायकवडी. स्ट्रायकर जोडीतले फलंदाज आहेत चरण गावचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत धावा 21. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूठे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि या मॅच मध्ये इरादे मजबूत ठेवलेत. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव येते. आता 11 बॉल बनवायचे आहेत विजयासाठी 20 धावा. 11 बॉल 20 चा थरार तुम्ही पाहताय. 32 वेळा प्रीमियर लीग 2025 चा भव्य दिव्य डे नाईट चा थरार. निलेश माने पुन्हा तयार. पहिला बॉल चांगला टाकलाय. ऑन साइडला बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. फटका चांगला खेळला होता. धाव जरी एक मिळेल ना परंतु मनोबल वाढवणारा फटका होता. परंतु फटके समोर खेळावे लागतील कारण पाठीमागच्या बाजूला एक सिंगल धाव आहे. तुम्ही किती मोठा फटका खेळा 180 अंशाचं हे मैदान आहे आणि याचं विहंगम दृश्य जर तुम्ही पाहिलं ना कंपास पेटीमध्ये एक स्केल असते अंशपट्टी त्या प्रकारचं हे दृश्य तुम्हाला विहंगम पाहायला मिळते. परंतु पदलाने त्याचा वापर केला आणि पाठीमागे यष्टी रक्षकाने उधळलाय. फलंदाजाचा डाव. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागलाय तो तब्बल 3रा. बॅटिंग करत असताना
चांगलं काम सूरज तांबीट यांनी केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आढावा जर आपण घेतला ना तर सर्वाधिक जलद स्टंपिंग भारताचे पूर्व कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या नावी आहे 0.08 म्हणजे 80 मिलीसेकंद. डोळ्याची पापणी लावते ना तिला 300 मिलीसेकंदाचा वेळ लागतो. एका सेकंदामध्ये 1000 मिलीसेकंद. क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी गडबड होतीये, बॉल पकडताना झालेली चुकी, मोबदला मिळालाय काही धावांचा. 3 खेळाडू तिकडे गेले, आणखीन एका धावेची जोखीम घेतली जाईल का तर नाही. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. गणेश मैदानाच्या आतमध्ये आले काय, 2 धावांचा फटका त्यांनी खेळला काय आणि धावसंख्येला थोडीशी भरारी दिली काय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 धावा धावफलकावरती, म्हणजे अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 17 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत. चला खेळाडूंना विनंती आपण सहकार्य करा, सामना सुरू करा. आठ बॉल 17ची गरज आणि हा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. आता येणारे 7 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहे 16. 7 बॉल 16ची गरज. मॅच मध्ये रोमांचकता आता हळूहळू वाढू लागलेली आहे. पाठीराख्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय, हृदयाची धडधड 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 आता वाढू लागलेली आहे, कारण 7 बॉल 16ची गरज. स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये फलंदाज तयार गणेश. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, पंचांनी सांगितले दिशाहीन आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल. बनवाव्या लागतील धावा 15 आणि बॉल शिल्लक आहे 7. 7 बॉल 15ची गरज. काय मॅच आहे, कमी धावसंख्येचे सामने रंगतात आणि त्याचा प्रत्येक मॅच मध्ये आलेला आहे. पहिला सामना हा मोठ्या धावसंख्येचा झाला खरा, परंतु हा सामना जर आपण पाहिला ना 47 धावांचा आता रंग प्राप्त करतोय. दोन्ही बाजूला संघर्ष, कडवी झुंज. पायांचा वापर केला, बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचले. क्षेत्ररक्षक आहे डीपला, दुसरीची कॉलिंग आहे का आणि ते पहा पंचांचं बोट आकाशाकडे. करा अंडरस्टँडिंग. शेवटच्या बॉलवरती मिळेल 1 धाव, फलंदाजाला यावं लागेल धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी टेन्शन वाली काळुंद्रे गावचे साजन पाटील आलेले आहेत क्रमांक 6 वरती आणि सोबतीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. सागर थोरात आयकॉन खेळाडू आहेत. आज आयकॉन प्रमाणे खेळ करावा लागेल, परंतु अंतिमचे 6 बॉल कुणाच्या खांद्यावरती दिली जबाबदारी, कुणाच्या हातामध्ये सपवलाय बॉल आणि षटक क्रमांक 5 मध्ये आलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज राजेंद्र हिरवडेकर. ओव्हर नंबर 5. 6 बॉल 14ची गरज. हा पहिला बॉल, पहिलाच बॉल डॉट टाकलाय. आता 5 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 14. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. अरे आज काहीतरी करावं लागेल. 5 बॉल 14. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं होईल पतन. 4 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत 14. आणखीन एक फलंदाज माघारी.
मानची उंची मोठी ठेवावी लागेल. असंही म्हटलं जातं ना, जहा कोशिशों का कद बड़ा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं. आणि या मॅच मध्ये नशिबाला झुकवता येईल का? मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत विकास. 4 बॉल 14 ची गरज. चार बॉल 14 चा थरार. गोलंदाजी मार्ग वरतून राजेंद्र हिरवडेकर. हा बॉल पायांवरती टाकलाय. परफेक्ट यॉर्करचा वार. सिंगल मिळाली आहे. लेग बायची धाव आहे असं पंच कळवतात. 3 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 13. मॅच ऑन आहे. फक्त एकाच 2 मोठे फटके खेळावे लागतील आणि स्ट्राईक रेंजला आता फलंदाज काळुंद्रे गावचे साजन पाटील आज आपल्या नावाची छाप सोडतील का? 3 बॉल 13 ची गरज आहे. मॅच ऑन आहे. मॅच जिवंत आहे. दोन्ही संघांनाही या मॅच मध्ये संधी. साजन पाटील डॉट खेळतायत. आता येणारे 2 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत 13 धावा. मॅच टाय झाली तर दोन्ही टीमला 1-1 पॉइंट दिला जाईल. 2 षटकार आले तर मॅच टाय होईल. आणि उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल डॉट आलाय. आता एका बाजूला क्रियान चॅलेंजर आटुकडेवाडीने सामना कंट्रोल केलाय. एका क्षणाला असे वाटलं होतं की टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ हा संघ सामना सहजरित्या जिंकेल, परंतु नाही. समीकरण थोडंसं जड झालं आणि प्रयत्न थोडेसे या टीमचे कमी पडले आणि हा सामना इथे जिंकलेला आहे. टीम क्रियान चॅलेंजर आटुकडेवाडीचं अभिनंदन आणि टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. आणि नंतर लगेचच आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण अनाउन्स करूया आणि प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आहे. चला, परंतु पुढील 2 संघांना विनंती आहे. टीम 5 स्टार स्पोर्ट्स